श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपलं जीवन जगत असताना आपल्यासमोर प्रचंड अडचणी येत असतात. अडचणींचा डोंगरच आपल्यासमोर उभा असतो आणि मग आपण प्रचंड निराश होतो आणि मग आपल्याला एकच आस लागते, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची. आपण स्वामींचा जप करत असतो, नामस्मरण करत असतो, परंतु आपल्याला कसं कळेल की स्वामी आपल्या पाठीशी खऱ्या अर्थाने उभे आहेत? म्हणूनच मंडळी, आज आपण स्वामी कृपेची ती 7 रहस्यमय लक्षणे पाहणार आहोत, जी सिद्ध करतात की स्वामी आपल्या हातात हात घालून चालत आहेत, आपल्या पाठीशी उभे आहेत आणि आपल्याला संरक्षण देत आहेत. तर मंडळी, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यातील काही लक्षणं तुमच्यातही जाणवत असतील आणि मग तुम्हाला कळेल की स्वामी तुमच्यासोबत आहेत की नाही आणि तुमचे जी नामस्मरण करता, तुम्ही जी पूजा अर्चा करता, ती स्वामींपर्यंत पोहोचते की नाही. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, सर्वात पहिलं लक्षण म्हणजे आंतरिक समाधान. मंडळी, स्वामी कृपेचं सर्वात पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं लक्षण म्हणजे आंतरिक समाधान आणि शांतता. मंडळी, तुमच्या जीवनात किती का समस्या असेनात, कर्जाचा डोंगर असो, नातेसंबंधामध्ये दुरावा असो, पण जेव्हा स्वामीची कृपा होते तेव्हा तुमच्या मनात एक अढळ निश्चित शांतता येते. तुम्हाला आतून असे वाटेल की काहीही झाले तरी माझे स्वामी बघून घेतील. ही भावना तुम्हाला बाहेरच्या सुखातून नाही तर अंतरात्म्यातून येते. जर पूर्वीची भीती, चिंता जाऊन तुम्हाला ही शांतता अनुभवता येत असेल तर समजा की स्वामींचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आहे. मंडळी, दुसरा संकेत आहे की स्वप्नात होणारे स्वामींचे दर्शन. स्वामी समर्थांनी अनेकदा आपल्या भक्तांना स्वप्नात येऊन मार्गदर्शन केले आहे. जर तुम्हाला वारंवार स्वामींची तेजस्वी मूर्ती, त्यांची पांढरी वेशभूषा किंवा पादुका दिसत असतील तर, किंवा तुमच्या कानावर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आवाज येत असेल तर हा योगायोग नाही. स्वामी समर्थांनी तुमच्याकडे पाठवलेले हे संकेत आहेत. अनेक भक्तांच्या अडचणींच्या काळात त्यांच्या स्वप्नात येऊन मार्गदर्शन केल्याचे, अचूक मार्गदर्शन केल्याचे अनुभव आहेत. तिसरा संकेत म्हणजे आत्मिक परिवर्तन आणि सदिच्छा. हा अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे. तुमच्या स्वभावात आणि तुमच्या विचारात झालेले परिवर्तन, सकारात्मक परिवर्तन. मंडळी, स्वामी कृपा झाली की आपोआप तुमच्यातील दोष तुम्हाला दिसायला लागतात. तुमचा क्रोधी स्वभाव शांत होतो. इतरांबद्दल मत्सराची भावना तुमच्या मनातील कमी होते. नामस्मरणात मन रमू लागते. थोडक्यात स्वामी तुमच्यातील उत्तम माणूस जागा करतात. तुमच्यात हे आत्मिक परिवर्तन होत असेल तर ही स्वामी कृपेची पावतीच आहे. मंडळी, चौथं लक्षण म्हणजे तुमची संकटाची तीव्रता अचानक कमी होते. स्वामी कृपेने सर्व संकटे नाहीशी होतात असे होत नाही, परंतु जेव्हा संकटे येतात तेव्हा स्वामी ढाल बनून तुमच्या समोर उभे राहतात. तुम्हाला वाटते, अरे बापरे, एवढं संकट आलं आहे आणि ते संकट कधी टळतं हेही तुम्हाला कळत नाही. हीच स्वामी कृपेची जादू आहे. किंवा मग संकटांचा परिणाम कमी होतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला दैवी मदत होत आहे याची जाणीव तुम्हाला होत राहते आणि तुम्ही अगदी सही सलामतपणे त्या संकटातून बाहेर पडता. मंडळी, 5वा संकेत म्हणजे अनपेक्षितपणे आर्थिक सहाय्यता किंवा मार्गाची उपलब्धता. मंडळी, 5वा संकेत म्हणजे अडचणी असतानाही आपल्याला अनपेक्षितपणे आर्थिक सहाय्य मिळणं किंवा समस्या सुटणं. ज्यावेळी तुम्हाला कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा
कोणीतरी अचानक तुमच्या मदतीसाठी पुढे येते. तुमच्यासाठी रोजगाराचा नवा मार्ग उघडतो. थोडक्यात काय, जिथे तुमच्या बुद्धीचा आणि प्रयत्नांचा मार्ग संपतो तिथे स्वामींच्या कृपेचा मार्ग उघडतो. तुमच्याकडे नवीन संध्या चालून येतात. यालाच म्हणतात अशक्य ते शक्य करतील स्वामी. मंडळी, 6वा संकेत म्हणजे स्वामींच्या नामस्मरणाने डोळ्यात पाणी येणे. 6वा संकेत अत्यंत भावुक आहे. स्वामींचे नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येते किंवा मंदिरात गेल्यानंतर नकळत डोळ्यातून पाणी येते. हे अश्रू दुःखाचे नाहीत तर परम आनंदाचे अश्रू आहेत. तुमच्या मनात स्वामींसाठी तीव्र प्रेम आणि भक्तीची भावना जागृत होते तेव्हा तुमचे हृदय भरून येते आणि आपोआप डोळ्यातून अश्रू येतात. ही भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे. जर नामस्मरण करताना तुम्हाला अशी अनुभूती येत असेल तर समजा की तुमचा आणि स्वामींचा आत्मिक बंध जोडला गेला आहे. 7वा आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा संकेत, अटल विश्वास आणि निर्भयता. स्वामींचे सर्वात मोठे वचन काय आहे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा स्वामींची ही कृपा तुमच्यावर होते तेव्हा तुमच्या मनातील सर्व भीती पळून जाते. तुमच्या प्रत्येक कामात, प्रत्येक निर्णयात स्वामी तुमच्या सोबत आहेत. जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही, कारण तुमच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ उभे आहेत. मंडळी, तुमच्या आयुष्यात यापैकी 3 जरी लक्षणं दिसत असेल तर तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे. आता फक्त त्यांची भक्ती आणि नामस्मरण सेवा अखंड चालू ठेवा. तुम्ही कोणता संकेत अनुभवला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. इतर भक्तांना प्रेरणा देईल. मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच रहस्यमय माहितीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.